9 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याला समाधान तो भाग्यवान. ज्याचं हवेपण जास्त असतं तो गरीब जाणावा आणि ज्याचं हवेपण कमी असतं तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असं ज्याला वाटतं त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटतं तोच खरा श्रीमंत आहे. आमचा आधार पैशाचा, तो आज आहे आणि उद्या नाही. पायाच जिथं डळमळीत तिथं इमारत कुठं पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरं म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरं भाग्य आणि हेच खरं ऐश्वर आहे. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपलं आपल्याला घ्यायचं असतं, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखं औषधच नाही. ते मिळत नाही म्हणून तर इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता. त्याला विचारलं तर तो म्हणाला, अहो मला मधुमेह झाला आहे, मी आतून पोखरला गेलो आहे, त्यापेक्षा तुम्ही बरे. खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळं रोगाच्या यादीतून त्याचं नावच निघून गेलं आहे. सध्या जगामध्ये पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेलं नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळं हुरहुर लागते ती सुधारणा कसली. व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झालं पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणं शक्य नाही. हल्लीचं तत्त्वज्ञान नुसतं अभ्यासी आहे, अनुभवाचं नाही, म्हणून त्यानं खरं समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येतं, आणि सुख म्हणजे तरी काय, दुःखाची कमतरता ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावंसं वाटतं, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का. याचं उत्तर नाही असंच मिळतं. ताजी जिलेबी कल्पनेनं खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणं हा एकच उपाय आहे. नामस्मरणाच्या योगानं आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो, यात शंकाच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.